मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येतात. त्याला द्या रे मुख्यमंत्री, आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय. जे काम करताना त्याचीच मारा. पैशाचं सोंग करता येत नाही या वक्तव्यावर संजय राऊत यांनी दादाला खडे बोल सुनावलं. पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी दादाला जापलं. मतं घेण्यासाठीच दिले ना, लाडक्या बहिणींचा वापर काय केला? सत्तेमध्ये येण्यासाठी. नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात? मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार काय अजित दादा? मात्र दादाच्या त्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी ती भूमिका स्पष्ट मांडली. हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे. हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्वाचा नाही. आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आकडता घेणार नाही. शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल, ती आम्ही करू. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आकडता घेणार नाही. त्यांना सडळ असते, मदतीची आवश्यकता आहे. त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. अजितदादा हे नेहमी रोकटोक बोलतात, त्यामुळे अनेकदा त्यांच्या बोलण्यातून वाद उद्भवतात. असाच प्रकार धाराशिव मधील परांडा तालुक्यात घडला. कर्जमाफीविषयी विचारताच अजितदादाचा पारा चढला आणि मग त्यांच्या त्या वक्तव्यावर पुन्हा वाद उफाळला. आधीच महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात मोठं नुकसान झालेलं आहे. शेती खरडून गेली, तर शेतकऱ्यांचं दिवाळीपूर्वीच दिवाळं निघालं आणि आभाळ फाटल्यानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं आहे. त्यामुळे कालपासून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. अशातच परांडा येथे पूरग्रस्ताशी चर्चा करताना दादा चांगले संतापल्याचं दिसले. एका तरुणाने त्यांना कर्जमाफीविषयी विचारले असता त्यावेळी त्या तरुणाला उद्देशून दादांनी याला द्या रे मंत्रीपद असं म्हटलं. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही असं सुनावलं. इतक्यावरच न थांबता दादांनी आम्ही इथं काय गोट्या खेळायला आलो का असं वक्तव्य केलं. मी 6 वाजल्यापासून दौऱ्यावर आहे, आम्हाला कळतं जे काम करता तुम्ही त्यांचीच मारा असं म्हणत त्यांनी या युवकाचं तोंड बंद केलं. मात्र दादाच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांना चांगलेच दारेवर धरलेलं आहे. पैशाचं सोंग आणता येत नसेल तर मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कुणी आणली? त्यांच्या दरोडेखोरीमुळे ही वेळ आलेली आहे. तुम्ही सारखं लाडक्या बहिणीचा उल्लेख करू नका. लाडक्या बहिणीचे संसार त्यात वाहून गेलेत. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणण्याची वेळ ही त्यांच्या दरोडखोरीमुळेच आलेली आहे. 9 ते 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर असल्यामुळे त्यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. हे लोक 65,000 कोटी रुपये व्याज भरतात. मराठवाड्यातील लोक या संकटातून कसा मार्ग काढणार? केंद्र सरकार आमच्या तोंडावर दमडी मारायला तयार नाही. शेतकऱ्यांनी कसं जगायचं असा सवाल करत संजय राऊत यांनी दादाला चांगलं सुनावलं. तर संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.